एकीकडे हे देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार हे राज ठाकरेंचे उमरे झिजवत लाळघोटेपणा करू पाहत होते, तर दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे, उदय सामंत, दादा भुसे हे नको ते जवळीक राज ठाकरे सोबत साधण्याचा लोचटपणा करू पाहत होते। आणि राज ठाकरे मात्र या दोघांनाही सोडून आपले बंधू उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात होते। यावरून हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची लाचारी, लाळघोटेपणा, लोचटपणा, त्यांची ती आगतिकता याची मजा राज ठाकरे घेत होते का? आणि राज ठाकरे यांनी या एकनाथ शिंदे आणि या देवेंद्र फडणवीसांना झुलवत ठेवून नेमकं काय साध्य केलं? तर या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या हातून नेमकं काय निसटलंय याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राइब करा। मित्रांनो, राज ठाकरे यांचे उमरे हे आशिष शेलार तर म्हणत होते की आमची मैत्री अशी आहे, जगापेक्षा वेगळी मैत्री ते सांगत होते। राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत, परंतु राज ठाकरेंचा कल वेगळा दिसू लागला। तर हे आशिष शेलार दोस्त दोस्त ना रहा, म्हणजे आमची मैत्री तुटली म्हटले एकदम। आता आमची मैत्री संपली। तर हे देवेंद्र फडणवीस बंद दाराआड चर्चा साधून नेमका संभ्रम निर्माण करू पाहत होते की राज ठाकरे हे आमच्या सोबत आहेत, म्हणजे हे भाजपा, देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंबरोबर सोबत जवळीक साधण्याचा तो लाळघोटेपणा करू पाहत होती। तर दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे यांना सुद्धा राज ठाकरेंचं आकर्षण प्रचंड, कारण ठाकरे आणि शिवसेना या दोन गोष्टीवरच या एकनाथ शिंदेंचं अस्तित्व आहे। आणि त्यांना राज ठाकरे यांच्यासाठी हे मग उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, स्वतः एकनाथ शिंदे असतील, हे पायगड्या अंतरून ठेवत होते आणि त्या राज ठाकरेंच्या जवळीक साधण्याचा लोचटपणा करत पाहत होते। आणि मग यामध्ये एकनाथ शिंदे आणि हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी मात्र राज ठाकरे यांनी जवळीक साधतोय असं चित्र तर निर्माण केलं। कुणी चहा प्यायला आलं त्यांच्याबरोबर चहा पिणार, कुणाच्या बुके आणला कुणी बुके घेणार, कुणाचं स्नेह भोजन आहे, चहा पान आहे, कुणाबरोबर बंद दाराआड चर्चा आहेत, कुणाबरोबर हॉटेलमध्ये भेटणं। म्हणजे राज ठाकरेंनी या देवेंद्र फडणवीस आणि ह्या एकनाथ शिंदे यांची जी लाचारीची झलक लोकांना दाखवली, जी त्यांचा लोचटपणा दिसून येत होता, त्यांचा जो काही लाळघोटेपणा जाणवत होता, आणि त्यांची ती या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची जी आगतिकता आहे, त्या आगतिकतेची मजा खरोखर हे राज ठाकरे घेत होते काय? बरं, राज ठाकरे यांनी या दोघांना म्हणजे झुलवत ठेवून आपले बंधू हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर संपर्क वाढवला। मग हे झुलवत ठेवण्यामधनं राज ठाकरेंनी नेमकं काय साध्य केलं? बरं, त्यांनी साध्य केलं एकीकडे शून्य ताकद असलेला म्हणून ज्यांना हिनवलं जात होतं ते हिनवणं म्हणजे तोंड बंद करण्याचं भाजपचं काम केलं। आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांचं जे मराठी हिंदुत्व आहे, मराठी आणि हिंदुत्व, कारण भाजपचं हिंदुत्व हिंदी हिंदुत्व आहे, कारण हिंदी हिंदुत्व आणि मराठी हिंदुत्व ही स्पष्ट रेषा, भेदरेषा महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे दिसून येते। आपलं हिंदुत्व गोपट्ट्यातलं हिंदुत्व नाही, आपलं हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे, बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे, आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं आहे, शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचं आपलं हिंदुत्व आहे। आणि मग ते हिंदुत्व म्हणजे त्या हिंदुत्वानुसार राज ठाकरे हे आपल्या सोबत जर राहिले तर मग हिंदुत्वामध्ये जो भेद पडणार आहे, म्हणजे हिंदी हिंदुत्व जे नकोसं वाटतं महाराष्ट्रीयन लोकांना, ते कुठंतरी हातचं जाण्याचा धोका या देवेंद्र फडणवीसांना जाणवत होता। म्हणून राज ठाकरे त्यांच्यासाठी एवढे महत्त्वाचे होते की त्यांच्याकडे शून्य आमदार, शून्य नगरसेवक, शून्य ताकद जरी म्हणालात तुम्ही, राजकीय निवडणुकीमधली जी ताकद आहे ती वेगळी असते, पण सामाजिक ताकद वेगळी असते।
जी मराठीची आणि मराठी हिंदुत्वाची ताकद आहे ती राज ठाकरेंकडे आहे आणि ती नेमकी या भाजपला देवेंद्र फडणवीसांना साध्य करायची होती। ती या देवेंद्र फडणवीसांना साध्य करता नाही आली, हा त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस भाजपासाठी फार मोठा तोटा झालाय। आणि आता यापुढे या फडणवीस असेल, शेलार असतील, दरेकर असतील, लाड असतील, राणे असतील, अगदी ते राणे तर अगदी कुणावर काय बोलतील याचा त्यांचा पाय पोच नसतो त्यांना, म्हणजे नेमकं ते टीका करतील राज ठाकरेंवर, पण त्याला काही अर्थ राहणार नाही आता। कारण राज ठाकरेंवर काय म्हणून टीका करावी? मराठी विरोधी म्हणून करावी, हिंदू विरोधी म्हणून करावी, काय म्हणून करावी? आणि ज्या काही गोष्टी म्हणजे हिंदुत्व या ज्या गोष्टी भाजपला आता मागच्या काही दिवसामध्ये जड गेल्यात, त्याच गोष्टी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला नाशिक महानगरपालिकेमध्ये या गोष्टी त्यांना अडचणीच्या ठरू शकतात भाजपला, आणि ती अडचण कुठेतरी राज ठाकरेंमुळे दूर होणार होती। कारण नाशिकला कुंभमेळा भरतोय, हिंदुत्वाचा जो काही भाजप हिंदुत्वावर आधारित राजकारण करतं त्या राजकारणाला आयाम देणारा एक नवं परिमाण देणारा जो कुंभमेळा नाशिकला होतोय, आणि तिथे जर राज ठाकरे जर विरोधात लढले तर राज ठाकरेंची तिथं ताकद आहे, आणि सेना आणि मनसे दोन एकत्र येत असतील तर मग भाजपसाठी, भाजपच्या हिंदुत्वासाठी कुंभमेळ्यामधनं जे राजकारण साध्य करायचे त्यासाठी अडचणीचं ठरणार होतं। म्हणून हे जे काही देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार असतील किंवा आत्ताही ते जे राम कदम आत्ता काल परवा टीव्हीवर बोलताना म्हणाले राज ठाकरेंना अधिकार आहे हो मराठी भाषेवर बोलण्याचा, म्हणजे राज ठाकरेंवर टीका करायला आजही भाजपामध्ये धाडस होत नाहीये। एकीकडे उद्धव ठाकरेवर टीका करतात, पण राज ठाकरेंवर आणखीनही बोलण्याचं धाडस या फडणवीसांचं अथवा भाजपचं होत नाही। तर एकनाथ शिंदे यांचं अस्तित्वच मुळामध्ये या ठाकरे आणि सेना, शिवसेना या शब्दांवर अवलंबून आहे। आणि जर राज ठाकरे हे म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना झुलवत होते, म्हणजे एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा तोटा आहे, कारण आता त्यांच्या अस्तित्वालाच तडा जाणार आहे। कारण ठाकरे जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर गेले तर बाळासाहेब ठाकरेंवरची जी मालकी एकनाथ शिंदे सांगतात त्या मालकीला तडा जातो, ती मालकी एकनाथ शिंदेंकडे राहत नाही। म्हणजे ती वैचारिक बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाळासाहेबांचं मराठीपण ते सुद्धा या हिंदी भाषे म्हणजे हिंदी सक्तीच्या धोरणावरनं म्हणजे बाळासाहेबांचा जे विचार आहेत या एकनाथ शिंदेंच्या सेनेनं सोडले, अशा पद्धतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी चित्र निर्माण केलंय। म्हणजे एकनाथ शिंदे ज्या बळावर आता पुढे जाऊ पाहत होते, म्हणजे ठाकरे आणि ती शिवसेना या दोन शब्दावर ते पुढे जाऊ पाहत होते, त्यालाच कुठेतरी आता त्याला जोराचा हादरा बसलेला आहे। म्हणून हे एकनाथ शिंदे तिथे लोचटपणा म्हणजे राज ठाकरेंबरोबर जवळीक साधण्याचा लोचटपणा करू पाहत होते। मग आता राज ठाकरे या दोघांनाही झुलवत होते, एकनाथ शिंदेंनाही आणि या देवेंद्र फडणवीसांनाही, परंतु त्यांचा मनोदय मात्र म्हणजे त्यांच्या मनामध्ये मात्र त्यांनी जे सांगितलं होतं की गरज पडली तर पाय चाटू मुंबईसाठी, पण वेळ आली तर पाय छाटू सुद्धा, किंवा आमच्या दोघांच्या भांडणापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे ते तुम्हाला 5 तारखेला कळेलच, हे राज ठाकरेंचेच विधान आहेत। आणि यावरनं आणि त्यांनी आणखीन एक विधान केलं होतं की मी ठाकरे ब्रँड इथून या मातीतून संपणार नाहीये, म्हणजे ते संपू देणार नव्हते। म्हणजे या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना राज ठाकरे झुलवत होते, तर दुसरीकडे मात्र त्यांच्या मनामध्ये ठाकरे ब्रँड कसा वाचवायचा, कसा पुढे न्यायचा याविषयी त्यांच्याशी म्हणजे उद्धव ठाकरेंशी संपर्क साधून महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदुत्व यावर कसा विचार पेरायचा यावर त्यांचं विचारमंथन चालू होतं। याविषयी मित्रांनो आपलं काय मत आहे की राज ठाकरे यांनी म्हणजे राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची लाचारी, लोचटपणा, लाळघोटेपणा आणि आगतिकता याची मजा पाहत होते काय? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा। आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।